नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 एप्रिल 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू यावर आधारित ज्या काही करंट अफेअरच्या न्यूज आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, त्यांना आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो। आज या ठिकाणी आपण राज्य लोकसेवा आयोग, अग्निप्राईम क्षेपणास्त्र, सरासरी आयुर्मान, न्यायालय अवमान याचिका, टोरंटो चक्रीवादळ, भोजशाळा कॉम्प्लेक्स आणि जपान समुद्र यावर आधारित ज्या काही न्यूज करंट अफेअरच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला मित्रांनो या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आजची या ठिकाणची जी काही पहिली न्यूज आहे ती राज्य लोकसेवा आयोगासंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच राज्य सरकारने मराठा समाजासाठी 10% आरक्षणाची या ठिकाणी तरतूद केली आहे। मग या ठिकाणी ज्या काही परीक्षा होणार आहेत किंवा ज्या काही भरती होणार आहेत त्यामध्ये मराठा तरुणांना समाविष्ट करावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदायातून त्या ठिकाणी दबाव निर्माण केला जात आहे। मग त्याचमुळे या ठिकाणी जो काही आयोग आहे तो या ठिकाणी ज्या काही परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यात आले आहेत आणि या परीक्षेच्या ज्या काही तारखा आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आयोगाकडून जाहीर केले जातील। मग त्या ठिकाणी जे काही 10% आरक्षण आहे त्या ठिकाणी ती 10% आरक्षणाची काही सवलत आहे ती मराठा तरुणांना दिली जाईल अशा प्रकारची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि त्या संदर्भात ती एकूण या ठिकाणी न्यूज असलेली आपल्याला दिसते। आता सरळ या ठिकाणी MPSC म्हणजे ज्याला की आपण राज्य लोकसेवा आयोग म्हणतो त्या राज्य लोकसेवा आयोगावर जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की पॉलिटीच्या अंतर्गत आपल्याला विचारले जातात तशा प्रकारचे काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर पहिला प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसंदर्भात आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी एकूण 4 पर्याय या ठिकाणी तुम्ही आपल्या समोर पाहू शकताय। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती केली जाते। या ठिकाणी प्रत्येक राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग किंवा कंबाईन राज्य लोकसेवा आयोग या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो। मग या ठिकाणी जे काही राज्य अंतर्गत ज्या काही भरती घेतली जाते, जी काही नोकर भरती केली जाते ती भरती या ठिकाणी या आयोगाच्या अंतर्गतच केली जाते। आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्याला आपण MPSC म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हणतो, तोच एक या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोग आहे। मग अशा प्रकारचे जे काही MPSC आहेत, प्रत्येक राज्याच्या ज्या काही पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत त्यांची निर्मिती या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 315च्या अंतर्गत केली जाते। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राज्य लोकसेवा आयोगाची रचना कोणाद्वारे निश्चित केली जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। म्हणजे जे काही राज्य लोकसेवा आयोग आहे त्या आयोगाचा या ठिकाणी अध्यक्ष कोण असेल, त्या आयोगामध्ये किती सदस्य असतील, अशा प्रकारची जी काही एकूण रचना आहे त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो किती वर्षाचा असेल, ही जी रचना आहे ती रचना कोणाकडून निश्चित केली जाते अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी एकूण 4 जे आपले पर्याय आहे ते तुम्ही पाहू शकताय। तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपलं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय B, राज्याचे राज्यपाल। राज्याचे जे काही राज्यपाल असतात ते राज्य लोकसेवा आयोगाची रचना कशा प्रकारची असावी हे निश्चित करतात। त्याचबरोबर अध्यक्ष, सदस्य, त्या ठिकाणी सदस्य, अध्यक्ष यांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्याचाही अधिकार या ठिकाणी राज्याच्या राज्यपालांना असतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय B। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी आपली न्यूज आहे ती अग्निप्राईम क्षेपणास्त्र संदर्भात आहे। म्हणजे संरक्षण क्षेत्रावर आधारित या ठिकाणी ती आपली न्यूज आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वर तुम्हाला दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये भारत हा संरक्षण क्षेत्रामध्ये स्वावलंबी बनण्यासाठी विविध प्रकारचे प्रकल्प राबवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे या ठिकाणी अग्निप्राईम मिसाईल तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी सरळ न्यूज ॲज इट इज जरी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जो काही अग्निप्राईम क्षेपणास्त्र आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। चला तर यावर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। अग्निप्राईम क्षेपणास्त्र प्रामुख्याने कशासाठी डिझाईन करण्यात आले आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही अग्निप्राईम मिसाईल आहे ते या ठिकाणी
जमिनीवर मारा करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे। म्हणजे एक प्रकारे डेटरन्स निर्माण करण्यासाठी या ठिकाणी अग्नि प्राइम या मिसाईलची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी डेटरन्स म्हणजे काय किंवा धोरणात्मक प्रतिबंध म्हणजे काय याविषयी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी इंडिया आणि भारताच्या पश्चिमेस या ठिकाणी पाकिस्तान हा देश आहे। भारताकडे अण्वस्त्र आहे आणि या ठिकाणी पाकिस्तान या देशाकडेही अण्वस्त्र आहे। मग या ठिकाणी पाकिस्तान हा भारतावर हल्ला करू शकत नाही, कारण पाकिस्तानला अशा प्रकारची भीती आहे की भारताकडेही अण्वस्त्र आहे। जर आपण भारतावर हल्ला केला तर भारतही आपल्यावर हल्ला करू शकतो, अशा प्रकारची एक भीती त्या ठिकाणी आहे। अशा प्रकारचं एक डेटरन्स त्या ठिकाणी पाकिस्तानला आहे। म्हणजेच आपले जे शत्रू राष्ट्र आहे किंवा जे काही आपले विरोधी राष्ट्र आहे त्यांच्याकडेही चांगल्या प्रकारची मिलिटरी आहे, त्यांचीही संरक्षण व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे। अशा प्रकारची एक भीती असल्या कारणाने जो काही देश आहे तो इतर देशावर या ठिकाणी हल्ला करत नाही। याला म्हणतात धोरणात्मक प्रतिबंध, याला म्हणतात डेटरन्स पॉलिसी। मग या ठिकाणी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची जी काही निर्मिती करण्यात आली आहे, तिची जी काही डिझाईन आहे ते या ठिकाणी जमीन आधारित धोरणात्मक प्रतिबंध म्हणजे एक प्रकारचा डेटरन्स निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे। हा या ठिकाणी आपला योग्य पॉइंट आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। अग्नि प्राइम क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत, ज्यामध्ये आपला योग्य पर्याय आहे DRDO, ज्याला की आपण डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असे म्हणतो। तर या ठिकाणी DRDO कडून अग्नि प्राइम या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे, त्याचा विकास करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजची आपली पुढची न्यूज। या ठिकाणी जी काही आपली पुढची न्यूज आहे ती आहे सरासरी आयुर्माना संदर्भात। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, अलीकडील काळामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधांचा विकास झाला आहे, त्याचबरोबर साक्षरतेचे प्रमाणही वाढले आहे। यामुळे जी काही जनता आहे, जनतेमध्ये आरोग्याप्रती जनजागृती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी जे काही आजार होते त्या आजारावर वॅक्सिन्स निर्माण केले आहेत। परिणामी यामुळे एकूणच जे काही भारतीयांचं आयुर्मान आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे। मग या ठिकाणी एकूण या न्यूजचा तोच संदर्भ या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। आता सरासरी आयुर्मान म्हणजे काय हा जो पॉइंट आहे तो अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर आपण जे काही आपले प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करू। आता सरासरी आयुर्मान कसे काढायचे, तर फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया की भारतामध्ये एकूण 10 लोक राहतात। मग या 10 लोकांमध्ये एका व्यक्तीचं वय वर्ष एकूण तो 50 वर्ष जगला, दुसरा व्यक्ती या ठिकाणी 20 वर्ष जगला, तिसरा जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी 30 वर्ष जगला, एक व्यक्ती केवळ 5 वर्ष जगला। मग अशा प्रकारचे प्रत्येक व्यक्तीचं जे काही आयुष्य एकूण आहे ते वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसतं। मग या सर्व 10 व्यक्तींची जर या ठिकाणी आपण बेरीज केली आणि या 10 व्यक्तींच्या बेरजेला जर आपण या एकूण 10 व्यक्तींनी जर भाग दिला तर या ठिकाणी आपल्याला एकूण सरासरी भेटते। म्हणजेच भारतामधील जे काही सर्व व्यक्ती आहेत ते सर्व व्यक्ती किती वर्ष जगले या सर्व व्यक्तींची बेरीज जर आपण केली आणि त्या सर्व व्यक्तीच्या संख्येने जर त्या बेरजेला आपण भाग दिला तर या ठिकाणी आपण भारताचं सरासरी आयुर्मान काढू शकतो। मग अशा प्रकारे या ठिकाणी जे काही भारतीयांचं सरासरी आयुर्मान आहे त्यामध्ये वाढ झालेली आहे, अशा प्रकारचा तो या ठिकाणी प्रश्न आहे। जागतिक लेवलवर जर आपण चर्चा केली तर 1990 ते 2021 या कालावधी दरम्यान जागतिक सरासरीमध्ये या ठिकाणी एकूण 6.2 वर्षांनी वाढ झाली आहे। म्हणजे जागतिक स्तरावर आयुर्मान जे आहे नागरिकांचं ते 6.2 वर्षांनी त्या ठिकाणी वाढ झालेली आहे। अर्थातच त्या ठिकाणी जागतिक लेवलवर वैद्यकीय सुविधांचा झालेला विकास हा या मागचं मुख्य कारण असलेलं दिसतं। आणि जागतिक स्तराची जर आपण चर्चा केली तर भारतीयांचं जे काही सरासरी आयुर्मान आहे ते जागतिक सरासरीच्या जास्त गतीने वाढलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं। हाही पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। चला तर या ठिकाणी जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणत्या देशाचे आयुर्मान जगात सर्वात जास्त आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी एकूण 4 पर्याय आपल्या समोर आहेत। या ठिकाणी आपण इलिमिनेशन टेक्निकचा वापर करू शकतो किंवा लॉजिक बेसवर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे आन्सर आपण देऊ शकतो। तर या ठिकाणी पर्याय डी होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसक घडामोडी घडत आहेत, मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालू असतो, म्हणजे या ठिकाणी आयुर्मान अर्थातच कमी असणार।
अफगाणिस्तान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तालिबान आणि अफगाणिस्तान सरकार यांच्यामध्ये संघर्ष असतो आणि त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर भूकबळींची संख्या आहे, हे तुम्ही न्यूजमध्ये वाचत असाल. नायजेरिया हा एक आफ्रिकन देश आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती असते आणि त्या ठिकाणी जी काही जनता आहे ती मोठ्या प्रमाणावर गरीब आहे, अर्थातच त्यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ कमी प्रमाणात भेटत असेल. मग अशा प्रकारे लॉजिक वापरून हे जर देश गरीब असतील, या देशामध्ये जर विविध समस्या असतील, तर त्या ठिकाणी सरासरी आयुर्मान निश्चितच कमी असेल. आणि जपान जर देश पाहितला तो औद्योगिक दृष्ट्या एक विकसित देश आहे, त्या ठिकाणी औद्योगिक विकास झालेला आहे, सेवा क्षेत्राचा विकास झाला आहे, त्या ठिकाणची जी काही जनता आहे ती आरोग्याप्रती जागरूक आहे. अशा प्रकारच्या सर्व माहिती जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर अर्थातच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए हे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील. पाहूया प्रश्न क्रमांक 6. 2022 पर्यंत सरासरी जागतिक आयुर्मान किती होते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्या समोर आहे 50, बी 65, सी 72 आणि शेवटचा पर्याय डी या ठिकाणी 80 आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 2022 वर्षापर्यंत जागतिक सरासरी आयुर्मान जर आपण चर्चा केली तर ते एकूण वर्ष 72 असलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा जो काही प्रश्न आहे तो आपण इतर स्रोतापासून घेतलेला आहे. प्रश्न या ठिकाणी न्यायालय अवमान यावर आधारित आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. न्यायालयाच्या अवमानाबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे. या ठिकाणी एकूण 3 विधानं आपल्या समोर आहेत. त्यापैकी विधान क्रमांक 1 पाहूया. भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना स्वतःचा अवमान केल्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला आहे. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपले विधान क्रमांक 1 आहे. विधान क्रमांक 2. HN सन्याल समितीच्या अहवालानुसार न्यायालय अवमान कायदा 1971 पारित करण्यात आला. हे विधान क्रमांक 2 आहे. विधान 3. न्यायालयाचा अवमान कायदा 1971 दिवाणी अवमान आणि फौजदारी अवमानाची व्याख्या करतो. अशा प्रकारे एकूण 3 विधानं मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 जे आहे ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय जर त्यांनी दिलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाचं पालन जर अधिकारी वर्गाकडून केलं गेलं नाही तर या ठरवला जातो आणि या अवमानासाठी या ठिकाणी शिक्षा ही केली जाऊ शकते. म्हणजे विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 जो काही न्यायालयाचा अवमान कायदा 1971 आहे तो पारित करण्यामध्ये HN सन्याल समितीचा जो काही अहवाल होता त्या अहवालाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली दिसते. या अहवालाच्या आधारावरच या ठिकाणी अवमान म्हणजे काय किंवा न्यायालयाचा अवमान कशा प्रकारे केला जाऊ शकतो आणि जो काही न्यायालयाचा अवमान आहे त्या अवमानासाठी कोणकोणत्या शिक्षा असाव्यात या संदर्भात HN सन्याल समितीची निर्मिती करण्यात आली होती आणि या समितीच्या आधारावरच न्यायालयाचा अवमान कायदा 1971 या ठिकाणी पारित करण्यात आला होता. म्हणजेच विधान क्रमांक 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 3 न्यायालयाचा अवमान कायदा 1971च्या अंतर्गत दिवाणी अवमान आणि जो काही फौजदारी अवमान असतो या दोन्हींची या ठिकाणी व्याख्या करण्यात आली आहे आणि या व्याख्येच्या अंतर्गत या ठिकाणी न्यायालय स्वतःचा अवमान झाला आहे का नाही यावर निर्णय घेऊ शकतो आणि अवमान जर झाला असेल तर या ठिकाणी त्या ठराविक व्यक्तीला या ठिकाणी शिक्षा किंवा दंड या ठिकाणी ठोठावला जाऊ शकतो. म्हणजेच विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर राहील पर्याय सी. वरील सर्व बरोबर. चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 8 कडे. आजचा जो प्रश्न क्रमांक 8 आहे तो आहे टोरंटो चक्रीवादळासंदर्भात. सरळ प्रश्न पाहूया. टोरंटो बद्दल खालील विधाने विचारात घ्या. अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते खास करून UPSCला विचारले जातात आणि MPSC मध्येही अशा प्रकारचे प्रश्न अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विचारले जात आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. या ठिकाणी सरळ विधाने पाहूया. विधान क्रमांक 1. फिरणाऱ्या हवेचा जमिनीवर आधारित उभा स्तंभ आहे जो वादळापासून जमिनीवर तयार होतो. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपलं विधान आहे. म्हणजे टोरंटो वादळ जे आहे ते नेमके कसे आहे हे या ठिकाणी आपल्याला विधान क्रमांक 1 मध्ये सांगण्यात आले आहे. विधान क्रमांक 2. चक्रीवादळांना उबदार दमट हवा आणि स्टिंग रिंग रोटेशन आवश्यक असते. विधान क्रमांक 3.
टोरंटो सिस्टीम स्थिर राहू शकतात, अशा प्रकारचे एकूण 3 विधान आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. जे काही टोरंटो वादळ आहे त्याची निर्मिती जमिनीवर होते. त्याचबरोबर जे काही टोरंटो वादळ असते ते अशा प्रकारे उभ्या स्तंभाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी ही वादळे मोठ्या प्रमाणावर विध्वंसक असलेली आपल्याला दिसतात. विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. जी काही चक्रीवादळे आहेत या चक्रीवादळांना जर निर्मिती व्हायची असेल किंवा या चक्रीवादळांची जर निर्मिती व्हायची असेल तर या ठिकाणी काही कंडिशन आहेत, ज्यामध्ये एक आहे की या ठिकाणी उबदार आणि दमट हवा असणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी स्ट्रिंग रिंग रोटेशन ही आवश्यक आहे. स्ट्रिंग रिंग रोटेशन म्हणजे अशा प्रकारची एक घुमावदार स्पायरल या ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी टोरंटो नावाचे जे काही चक्रीवादळ आहे किंवा चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते आणि टोरंटो सिस्टीम विषयी जर सरळ विचारलं तर ती एक स्थिर राहू शकते. अशा प्रकारचे जे विधान 3 आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चे विधान क्रमांक 1, 2, 3 हे सर्व बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील सर्व बरोबर. पाहूया आपले पुढचे प्रश्न. पुढे आपण 2 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये एक प्रश्न आहे भोजशाळा कॉम्प्लेक्स आणि जो दुसरा आपला प्रश्न आहे तो आहे जपान समुद्रासंदर्भात. सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 9 पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे भोजशाळा कॉम्प्लेक्स कोठे आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भोजशाळा कॉम्प्लेक्स हे अलीकडेच खूप न्यूजमध्ये होते. मग या ठिकाणी भोजशाळा कॉम्प्लेक्स विषयी जर आपण माहिती घेतली तर भोजशाळा कॉम्प्लेक्स याला एक ऐतिहासिक महत्त्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व असं म्हणजे जो काही हिंदू धर्मीय आणि जे काही आपले मुस्लिम बांधव आहेत या दोन्हींसाठी या ठिकाणी भोजशाळा कॉम्प्लेक्सचं ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी हिंदू धर्माची जर आपण चर्चा केली तर हिंदू धर्माची देवता वाघदेवी या ठिकाणी देवी या ठिकाणी हिंदू धर्मियांचे आराध्य स्थान आहे. त्याचबरोबर जे आपले मुस्लिम बांधव आहेत ते मुस्लिम बांधव या ठिकाणी कमल मौला नावाची जी काही मस्जिद आहे त्या कमल मौला मस्जिदीमध्ये नमाज पठण करत असतात. म्हणजे या ठिकाणी अलीकडेच एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला होता की त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षण चालू आहे सायंटिफिक ते सर्वेक्षण थांबवले जाणार नाही. त्या संदर्भात एक याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी भोजशाळा कॉम्प्लेक्स हा न्यूजमध्ये होता. तर या ठिकाणी जर आपण भोजशाळा कॉम्प्लेक्स विषयी थोडक्यात माहिती पाहिली, परंतु आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलंय की भोजशाळा कॉम्प्लेक्स कोठे आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही भोजशाळा कॉम्प्लेक्स अलीकडेच न्यूजमध्ये आहे तो या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर राहील पर्याय डी. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 10. जपान समुद्राविषयी खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे पूर्वेला जपान आणि पश्चिमेला आशियाई मुख्य भूमीवर रशिया आणि कोरियांनी बांधलेला आहे, म्हणजे यांनी वेढा दिलेला आहे, अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे. विधान क्रमांक 2 जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लो जपानच्या समुद्रात आहे. अशा प्रकारचे 2 विधाने मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी जो काही जपानचा समुद्र आहे तो पश्चिमेला आशियाची जी काही मुख्य भूमी आहे त्या आशियाच्या मुख्य भूमीचा किनारा या ठिकाणी जपान समुद्र लागतो आणि या ठिकाणी रशिया आणि कोरिया यांच्याकडूनही जपानचा जो काही समुद्र आहे तो या ठिकाणी वेढलेला आहे. म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचे आहे. जो काही मौना लोआ हा जो ज्वालामुखी आहे तो या जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी आहे. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय? ठराविक कालावधीनंतर हा ज्वालामुखीचा उद्रेक पुन्हा पुन्हा होताना दिसतो, यामुळे याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. हा जो मोना लोआ ज्वालामुखी आहे तो या ठिकाणी आपल्याला हवाई बेटामध्ये दिसतो, जो की जपानमध्ये नाहीये. या ठिकाणी आपल्या स्टेटमेंटमध्ये जपानमध्ये सांगितलं किंवा जपानचा जो काही समुद्र आहे त्या ठिकाणी तो सांगितला आहे. या हवाई बेटामध्ये असणारा मोना लोआ जो काही ज्वालामुखी आहे याची जर उंची आपण पाहिली ती आहे 13,681 फीट, म्हणजे फूट इतकी या ज्वालामुखीची उंची आहे आणि तो जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी आहे, जो की या ठिकाणी हवाई बेटामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजेच विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, फक्त 1 बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपलं 5 एप्रिलचं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।